सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राघव हा शॉक बसलेल्या मधूला म्हणतो की मधू तू आता आराम कर आणि काकूला आता मधूजवळ थांबवायला सांगतो. राघव म्हणतो की मी जरा डॉक्टरांना फोन करून येतो. तर तेवढ्यात पिंकी पुढे येत म्हणते की ओ नावाजलेले धनी थांबा थांबा. पिंकी म्हणते की हे बघा मी तुम्हाला आत्ताच सिद्ध करून सांगितलं की मी या घरात सेफ नाही आहे. पिंकी म्हणते की तेव्हा रत्नपारख्यांच्या या घरात मी सेफ नसल्यामुळे आत्ता याच घडीला मला या घरात पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. पिंकी म्हणते की आणि ही ड्युटी करावं लागणार आहे ती फक्त तुम्हालाच. तर राघव म्हणतो की अजिबात जमणार नाही. राघव म्हणतो की मी फक्त माझं सिनियरचं ऐकतो आणि कुणाकडून ऑर्डर घेत नसतो. तेव्हा आता पिंकी म्हणते की मग लवकरच तुम्हाला तुमच्या सिनियरकडून ऑर्डर येतील, पण आता तुमची ड्युटी सुरू झाली आहे ती सुद्धा आत्ता या वेळेपासून. तेव्हा आता राघव पिंकीकडे बघत म्हणतो की बघू आणि राघव तेथून बाहेर निघून जातो. इकडे आता राघव जाताच पिंकी विचार करते की राघव दाजी सिंधू तुझ्या पाठीमागे येणार नाहीत याचा मी पूर्ण आता बंदोबस्त केला आहे. तर आता पिंकी विचार करते की सिंधू तू फक्त लवकरात लवकर सावीला घेऊन ये, तोपर्यंत इथे मी एकाचा नाही माज उतरवला ना तर नावाची पिंकी नाव लावणार नाही. इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा किचनमध्ये स्वयंपाक करत असतात आणि आता ऋतुजा ही कपाळाचा घाम पुसत असते. ऋतुजा म्हणते की आजचा अख्खा दिवस किचनमध्ये गेला. तर आता रेश्मा म्हणते की आई मला ना या पिंकीचा जाम राग येतोय. रेश्मा म्हणते मधुताईला असा वेगळा धडा शिकवण्याची काय गरज होती पिंकीला. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की आणि स्वयंपाकच करायला लावायचा होता ना तिला, तर मग कालच स्वयंपाक करायला लावायचं ना त्या मधुला. ऋतुजा म्हणते की त्यामुळे आपला तरी त्रास वाचला असता. इकडे आता विचार करत रेश्मा म्हणते की आई पण आपल्याला स्वयंपाक करावा लागतो आणि त्याचा आपल्याला त्रास होतो हे मला माहिती आहे आणि मान्यसुद्धा आहे. पण आई तुम्ही एक विचार केला का ती पिंकी किती हुशार आहे. तिने राणी वहिनीचा प्लान राणी वहिनीवरच उलटवला आणि तेही अगदी हुशारीने जशास तसा. ऋतुजा म्हणते की काही हुशार नाही आहे ती बेडकी आहे, ती बेडकी फक्त आणि माझ्यापेक्षा कमीच हुशार आहे. तेव्हा आता रेश्मा म्हणते हे कोणी ठरवलं आत्ता. ऋतुजा म्हणते की हे तर मी तुला सिद्ध करूनच दाखवेल. काल तिच्यामुळे आपल्याला घरातला एकही पदार्थ खाता आलेला नाहीये रेश्मा. ऋतुजा म्हणते की तुला काय वाटलं मी कालचं सगळं विसरली की काय. तर रेश्मा म्हणते की आई मग काय करणार आहात तुम्ही. तर आता विचार करत हसतच ऋतुजा म्हणते की आता आज तिचे पाहुणे येणार आहेत ना घरी. रेश्मा म्हणते की मग आज त्यांना उपाशी ठेवणार आहात का तुम्ही. तेव्हा ऋतुजा म्हणते की नाही ग आज आपण सगळे जेवणार आहोत आणि ती पिंकी फक्त आपल्या चेहऱ्याकडे पाहतच बसणार. रेश्मा म्हणते की आई म्हणजे चांगला प्लान असणार आहे तुमचा आणि पण हे कसं पॉसिबल होणार आहे. ऋतुजा म्हणते की कसं पॉसिबल तर आता तू बघतच राहा. ऋतुजा म्हणते की जा बरं रेश्मा एक काम कर फ्रीजमधून ज्यूस आण. तेव्हा आता रेश्मा ही फ्रीजमधून ज्यूस घेऊन येते. रेश्मा आता ज्यूस घेऊन येताच रेश्मा म्हणते की हे घ्या. तर ऋतुजा म्हणते की ठेव माझ्या डोक्यावर. लगेच रेश्मा ही ऋतुजाच्या डोक्यावर ठेवू लागते. तर वाकडे तोंड करत आता ऋतुजा म्हणते की ठेव खाली, काहीही अक्कल नाही आहे तुला. त्यानंतर आता ऋतुजा रेश्माला ग्लास घ्यायला लावते. तर आता ग्लास घेताच ऋतुजा तिच्या साडीच्या पदराची गाठ मारलेली एक कागदाची पुडी आता रेश्मासमोर धरते. रेश्मा म्हणते की काय आहे हे आई. तेव्हा ऋतुजा म्हणते की जादूची पुडी आहे ही. आणि आता ज्यूसचा ग्लास भरत ऋतुजा ती पुडीतील पावडर सगळी त्या ज्यूसच्या ग्लासमध्ये टाकते आणि चमच्याने तो ज्यूस हलवत म्हणते की या पिंकीने रोजच्या रत्नबारकीचा पंगा घेतलाय. ऋतुजा म्हणते की आता रेश्मा तू आगे आगे देख होता है क्या असे म्हणत तो ज्यूसचा ग्लास ढवळून घेताच आता ऋतुजा तो रेश्माला दाखवते. तेवढ्यात पिंकी टाळ्या वाजवत तिथे येते आणि ऋतुजा आणि रेश्माला म्हणते की चला चला कॅलेंडर खाना लाव आणि खाना तयार आहे ना, ते गेस्ट कधी बी येतील बरं का असे म्हणत आता पिंकी खुर्चीवर बसते. तेवढ्यात ऋतुजा तो ज्यूसचा ग्लास घेऊन येते आणि पिंकीसमोर धरत म्हणते की पाहुण्यांसाठी खास ज्यूस बनवला तुम्ही, टेस्ट घेऊन सांगा ना. पिंकी म्हणते की पाहुण्यांसाठी ज्यूस. तर ऋतुजा म्हणते हो. पिंकी म्हणते की ऋतुजा काकी आज तर मी जाम खुश आहे, तुम्ही स्वतःच्या हाताने हे सगळं बनवलं. हसतच ऋतुजा म्हणते की पिंकी आज मी हे माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं ज्यूसचं ड्रिंक्स तुम्हाला पाजणार आहे. तर हसतच पिंकी म्हणते की हाय.
पिंकी म्हणते की ऋतुजा काकी इतना प्यार, आणि पुन्हा आता लगेचच पिंकी हसू लागते. तर ऋतुजासुद्धा आता खुश झालेली असते. तेव्हा आता पिंकी तो ज्यूसचा ग्लास घेते, पण तेवढ्यात पिंकी थांबत म्हणते की हे असं कसं, अजून 1-2 ज्यूसचे ग्लास आणा. तेव्हा ऋतुजा म्हणते की अजून 2 कशाला आता. पिंकी म्हणते की तुमच्यासाठी त्याचं काय आहे ना, आता तुम्ही एवढी मेहनत घेतली, मग तुमच्यासाठी पण स्पेशल ज्यूस होऊ जाऊ द्या ना. तेव्हा आता हसतच ऋतुजा म्हणते की जा रेश्मा 2 ग्लास घेऊन ये. तर अडखळतच आता रेश्मा ज्यूसचे ग्लास आणायला जाते. तर आता हसतच ऋतुजा म्हणते की आता संपव पिंकी हे ज्यूस. तर आता पिंकी म्हणते की येऊ द्या ना, तुमचे 2 ग्लास येऊ द्या. आणि आता रेश्माने 2 ज्यूसचे ग्लास आणताच आता रेश्मा ऋतुजाला म्हणते की आई हा तुमचा ग्लास आणि हा माझा, आणि पिऊ लागतात. पण तेवढ्यात पिंकी पुन्हा थांबते. ऋतुजा म्हणते की आता काय झालं, तर उठून उभा राहत आता पिंकी रडू लागते. तर आता रडतच पिंकी म्हणते की आपला हा मेमरी एन्जॉयचा टाईम बघून मला माझ्या गावातली आणि माझ्या घरच्यांची आठवण आली. आता पिंकी सांगू लागते की माझ्या गावातली माणसं आणि माझं गाव एकदमच हॅप्पी आहे. पिंकी म्हणते की आमच्या गावला भैरोबाच्या जत्रेत असा भिंगऱ्यांचा खेळ खेळतात. ऋतुजा म्हणते की हो ना, मग आता हेच आठवत आठवत तू ही ज्यूसचा ग्लास पिऊन घे. तर पिंकी म्हणते की हो हो, राहिलाच हा ग्लास. तर आता पुन्हा रेश्मा म्हणते की कोणता खेळ खेळतात अजून. लगेचच पिंकी म्हणते की शोध राणीचा, आणि मला आत्ता तो खेळ तुमच्यासोबत खेळूशी वाटतोय. पटकन आता पिंकी ऋतुजा आणि रेश्माचे ते दोन्ही ग्लास आता आपल्या हातात घेते आणि तिच्या ग्लास शेजारी ठेवते आणि म्हणते की बघा आता आपण खेळ खेळणार आहोत. पिंकी म्हणते की या खेळामध्ये रावणीला असं लपून ठेवतात. असे म्हणत पटकन एक ज्यूसचा ग्लास पदराच्या आड आता पिंकी लपून ठेवते. पिंकी म्हणते की पण ती राणी लई चालाक आणि हुशार, अगदी तुमच्यासारखी. तेव्हा ऋतुजा आणि रेश्मा हसू लागतात. पिंकी म्हणते की अख्खा गाव मग त्या राणीला शोधायला त्या जत्रेत बाहेर पडलेला असतो. असे म्हणत तो ज्यूसचा ग्लास आता त्या 2 ग्लासाच्या अवतीभवती पिंकी फिरवते. त्यानंतर ते ज्यूसचे ग्लास हातात घेत एकमेकांच्या अवतीभवती इकडून तिकडे फिरवत आता पिंकी म्हणत असते की त्या भैरोबाच्या जत्रेत राणी ही इकडून तिकडे फिरत असते, कधी मैदानात तर कधी मंदिराच्या पाठीमागे. तर लोकसुद्धा आता राणीला इकडे तिकडे बघत असतात, त्या मैदानात तर कधी मंदिरात तर कधी जत्रेत. असे म्हणत ते ज्यूसचे ग्लास तिन्हीही एकमेकांमध्ये इकडे तिकडे फिरवते. तेव्हा आता कोणत्या ज्यूसमध्ये पावडर मिक्स केलेली आहे हे आता ऋतुजा आणि रेश्मालासुद्धा समजत नसते. आता पिंकी खुर्चीवर खाली बसते आणि म्हणते की ही पिंकी राणी आता दमली, आणि यापुढे खेळाचा क्लायमॅक्स जरा सिनेमा स्टाईलने आहे बरं का. पिंकी म्हणते की ज्या गावकऱ्याला राणी सापडते त्या राणीला सापडल्यामुळे त्या गावकऱ्याला मिळतो पूजेचा मान. पिंकी म्हणते की आहे की नाही सिनेमा स्टाईल, आणि वाजवा आता टाळ्या. तर ऋतुजा आणि रेश्मा टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता बोट करत रेश्मा म्हणते की पण हे जरा कन्फ्युजिंग आहे. तर लगेचच ऋतुजा म्हणते हो. त्या ज्यूसच्या ग्लासकडे बघत आता ऋतुजा म्हणते की यामध्ये आपली राणी कोणती आहे आता. तर आता पिंकी म्हणते की यामध्ये आपली राणी कोणती आहे ते हुडका तुम्ही. तर आता ऋतुजा एक एक ग्लासला हात लावू लागते. तर पिंकी म्हणते नाही, आणि शेवटचा ग्लास लगेच ऋतुजा आपल्या हातात घेते. तर आता पिंकी रेश्माला म्हणते की तू सुद्धा घे. तर आता त्या ज्यूसच्या ग्लासातील एक ग्लास पिंकी आता रेश्माला देते आणि म्हणते की घ्या घ्या आता ज्यूस घ्या. आणि आता पिंकी घटाघट तो ज्यूसचा ग्लास एका दमात पिऊन टाकते. तर ऋतुजा आणि रेश्मा एकमेकींकडे बघतच राहतात. तर आता ऋतुजा रेश्माला ज्यूस घेण्यासाठी खुणावते. तर घाबरतच रेश्मा तो ज्यूसचा ग्लास पिऊ लागते, आणि आता एक घोट घेताच हसतच आता रेश्मा ही ऋतुजाकडे बघते आणि तो ज्यूस पिऊन टाकते. तेवढ्यात आता ऋतुजा रेश्माच्या हातातील तो ज्यूसचा ग्लास घेते, म्हणते की अगं हा माझा ज्यूसचा ग्लास आहे, आणि पिऊ लागते. तेवढ्यात रेश्मा म्हणते की नाही आई हा माझा ज्यूसचा ग्लास आहे. असे म्हणत दोघीही आता ज्यूसच्या ग्लाससाठी भांडू लागतात. तेवढ्यात पिंकी उठून उभा राहत म्हणते की 1 मिनिट, सरबताच्या ग्लासच्या भांडणातून सासूने केला सुनेचा खून, अशी बातमी ऐकायला तुम्हाला बरं वाटेल का. पिंकी म्हणते की काय भांडताय, आणा तो ग्लास इकडे. आणि दोन्हीही ज्यूसचा ग्लास घेत पिंकी म्हणते की आता यांचा निकालच लावते. असे म्हणत ते दोन्ही ग्लासमधला ज्यूस आता पूर्ण त्या जारमध्ये पिंकीने मिक्स केलेला असतो.
आणि पुन्हा सगळ्या ज्यूसमधील 2 ग्लास पिंकी भरवते आणि ते दोन्ही ग्लास आता ऋतुजा आणि रेश्माला प्यायला सांगते. आता नाविलाजाने ऋतुजा आणि रेश्माला तो ज्यूसचा ग्लास आता प्यायला भाग पाडलेले असते. आणि आता जेव्हा रेश्मा आणि ऋतुजा या दोघी ज्यूसचा ग्लासमध्ये पावडर टाकत असतात त्यावेळेस भिंतीच्या आडून पिंकीने ते सगळं बघितलेलं असतं. तेव्हा आता ऋतुजानं पदराला गाठ मारलेली कशी कागदाची पावडर आता बाहेर काढलेली असते आणि ही जादूची पावडर म्हणजे पुडी असल्याचे सांगून त्या ज्यूसच्या ग्लासमध्ये कशी मिक्स केलेली असते हे सगळं आता पिंकीने भिंतीच्या आडून बघितलेलं असतं. ऋतुजाने आता ती कागदातली सगळी पावडर त्या ज्यूसच्या ग्लासमध्ये कशी ओतली आणि रेश्माने ऋतुजाला विचारले काय आहे हे, तर ऋतुजाने म्हटलेले असते की काय आहे ना ते तू आता बघच असे म्हणत आता तो ज्यूसचा ग्लास ऋतुजाने कसा तयार केला हे सगळं आता पिंकीच्या डोळ्यासमोर येते. आणि आता ते सगळे आठवून पिंकी ही ऋतुजा आणि रेश्माकडे बघते आणि विचार करते की या पिंकीशी तुम्ही मधूसारखाच पंगा घेतला ना तेव्हा आता तुमची कशी मी वाट लावते ना ती तुम्ही बघतच राहा असे पिंकी आता ज्यूस पिणाऱ्या ऋतुजा आणि रेश्माकडे बघत विचार करते. तर आता ऋतुजा आणि रेश्मा नाविलाजाने तो सगळा ज्यूस पिऊन घेतात. पिंकी म्हणते की आता भोगा त्यांची फळं. तर आता ऋतुजा आणि रेश्मा एका दमात तो ज्यूस पिताच एकमेकींकडे बघतात आणि तो ज्यूस पिताच आता दोघीही एकमेकींकडे मोठमोठ्याने बघत हसू लागतात. इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये येऊन विचार करू लागतो. तेवढ्यात आता रिषभ तिथे येत म्हणतो की काय दादा काय झालं कसला विचार करतोय. तेव्हा राघव म्हणतो की आपला प्लान फ्लॉप झाला रिषभ. तर रिषभ म्हणतो की कसं काय. तेव्हा आता राघव म्हणतो की त्या पिंकीने पर्सनल सेक्रेटरी म्हणून आता मला ड्युटीला लावलंय आणि माझ्या सिनियरने ते ॲक्सेप्टसुद्धा केलं आहे. तर रिषभ म्हणतो कसं. तर राघव म्हणतो की शक्य आहे रे ते तिच्यासाठी. या मोठ्या पॉलिटिशियनसाठी या गोष्टी खूप छोट्या असतात रिषभ. तेव्हा रिषभ म्हणतो की दादा मग आता काय करायचं. राघव म्हणतो काय करायचं आता गडचिरोलीला जाण्याचा सुद्धा प्लान आता कॅन्सल करावा लागेल. राघव म्हणतो की मला गडचिरोलीला जाता येणार नाही रिषभ. पण लगेच राघव विचार करतो आणि रिषभकडे येत म्हणतो की रिषभ पण तुला गडचिरोलीला जाता येईल. तेव्हा रिषभ म्हणतो की दादा मी. तर राघव म्हणतो हो तू गडचिरोलीला जायचंस. राघव म्हणतो की रिषभ तू गडचिरोलीला जा आणि कृष्णा आणि गोदा मावशीबद्दल जी काही इन्फॉर्मेशन मिळते ना ती लगेच घेऊन ये. रिषभ म्हणतो की ठीक आहे दादा आजच मी निघतो. तर आता राघव म्हणतो की रिषभ अगदी छोटीतल्या छोटी जरी इन्फॉर्मेशन असली ना तू ती मला सांग आणि मग सगळी माहिती मला अपडेट करत राहा. तर रिषभ म्हणतो की ठीक आहे जा दादा आजच मी गडचिरोलीला निघतो पण माझी 1-2 छोटीशी कामं आहेत ते मी करतो. तर आता राघव रिषभचे आभार मानतो आणि रिषभ जाऊ लागतो. तर पुन्हा राघव आता रिषभला थांबवत म्हणतो की अरे रिषभ. राघव पुढे येत म्हणतो की रिषभ इथे रेश्मासाठी तुला इथं थांबणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आता रिषभ म्हणतो की पण त्यासाठी कृष्णाने सुद्धा अगोदर इथं येणे खूप गरजेचं आहे दादा. रिषभ म्हणतो की दादा तू काही काळजी करू नकोस मी बघतो. तर लगेचच राघव म्हणतो की EPO शुअर. तर रिषभ म्हणतो हो दादा. आणि आता रिषभ बाहेर जाताच राघव विचार करतो की रिषभ तिकडे गडचिरोलीला जाईपर्यंत इथे मी या पिंकीची माहिती काढतो. इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा त्यांना ज्यूसची नशा चढलेली असते आणि नशेमध्ये आता पिंकीने त्यांना नाचायला सांगितलेले असते. तेव्हा आता दोघीही तमाशामध्ये जसे नाचतात तसा पिंकीसमोर डान्स करू लागतात. तर पिंकी टाळ्या वाजू लागते आणि आता पिंकी हसतच म्हणते की वा वा एक नंबर डान्स. तर ऋतुजा आणि रेश्मा पुन्हा खूप असा सुंदर डान्स करू लागतात. तेवढ्यात आता काकू आणि मधू तिथे येतात. तर आता रेश्मा ऋतुजाला डान्स करत असलेला बघून दोघींनाही मोठा धक्का बसतो आणि पटकन काकू आता ऋतुजाच्या हाताला धरत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की काय चाललंय तुमच्या दोघींचं इथं. पण ऋतुजा आणि रेश्मा काही ऐकायला तयारच नसतात. तेवढ्यात राघव तिथे येतो आणि लगेच तो म्युझिक प्लेअर बंद करत म्हणतो की अरे हा काय तमाशा लावला इथे. तर आता पिंकी उठून उभा राहत म्हणते की तुम्हीच तुमच्या फॅमिली मेंबर्सला विचारा ना मला काय विचारताय. काकू म्हणते की ये आम्हाला अक्कल शिकू नकोस. तर लगेचच पिंकी म्हणते की मग बघा ट्राय करून. तर इकडे ऋतुजा आणि रेश्मा कुणाचेच ऐकायला तयार नसतात आणि दोघीही पुन्हा डान्स करू लागतात आणि एकमेकींच्या हाताला टाळ्या देऊ लागतात.
पिंकी म्हणते की मी सांगते ना काय झालं ते. जेव्हा तुम्ही या मध्ये करणाऱ्या राणीला घेऊन निघालात ना, तेव्हा मी इथे आले किचनमध्ये स्वयंपाक झाला की नाही ते बघायला. आणि जेव्हा मी किचनमध्ये येत होते तेव्हा नेमकं मी तुमच्या या जाऊबाईला ना सरबताच्या ग्लासमध्ये नशेची दवा मिक्स करत असल्याचे आणि ते टाकत असल्याचे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, असे पिंकी आता काकू आणि राघवला सांगते. की म्हणते की आणि जेव्हा मी हे बघितलं तेव्हा मी यांचाच डाव यांच्यावर उलटवायचा ठरवला आणि जर हे मी केलं नसतं तर आता यांच्यासारखं माझं बी असंच माकड झालं असतं. ते ऐकून राघव म्हणतो की घरातल्या सगळ्यांना काय झालंय काय माहिती. पटकन आता काकू राणीला म्हणते की राणी धर तिला, असे म्हणत आता ऋतुजा आणि रेश्माला हाताने धरून काकू आणि राणी आतमध्ये घेऊन जाऊ लागते. तर ऋतुजा ही डान्स करायला थांबतच नसते आणि त्यांना घेऊन जाताच इकडे मोठमोठ्याने पिंकी ही हसू लागते. तेव्हा राघव रागाने पिंकीकडे बघत म्हणतो की काय प्रकार आहे. अहो ऋतुजा काकू तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे, त्यांच्यासोबत असलं करणं तुम्हाला पटतं का. तेव्हा आता पिंकी म्हणते की चूक जेव्हा पिंकीची असते ना तेव्हा पिंकीला माफी मागावा लागत नाही. तेव्हा आता राघव म्हणतो की म्हणजे सगळं तुमचंच बरोबर आणि बाकीचे सगळं चुकीचे का. पिंकी म्हणते की माझी जर चूक झाली असती ना 1 मिनिटात मी माफी मागितली असती. पिंकी म्हणते की आणि कसं आहे ना अजून आपलं लग्न झालेलं नाही आहे आणि तेव्हा माझ्यावर ओरडण्याचा अजून तुम्हाला अधिकार नाही आहे. हा अधिकार फक्त मी माझ्या धनींनाच दिला आहे. राघव म्हणतो की स्टॉप इट, काही जरी झालं तरी लग्नाचा हा विषय बंद करा. राघव पिंकीला म्हणतो की एक गोष्ट तुम्ही कान उघडे ठेवून ऐका, माझं लग्न झालं आहे आणि मला 2 मुलं आहेत आणि माझ्या मनातली मी सिंधूची जागा कुणालाच देऊ शकत नाही, असे राघव आता पिंकीला ठणकावून सांगतो. राघव म्हणतो की ऑलरेडी मी माझ्या कृष्णाला शोधतोय आणि त्यासोबत मी तुमच्या युवराजला सुद्धा शोधणार आहे. राघव म्हणतो की युवराज सापडेपर्यंत जर तुम्हाला माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या घरच्यांची नीट व्यवस्थितपणे वागायचं. राघवचे ते बोलणे ऐकून आता पिंकी फक्त राघवकडे बघतच राहते. त्यानंतर आता पिंकी तिच्या बेडरूममध्ये जाते आणि गोदा मावशीला कॉल करून तिकडे काय चाललंय याची सर्व माहिती विचारते. तेव्हा आता गोदा मावशी म्हणते की कृष्णा तर सावीचा शोध घेतेच, पण इकडे गडचिरोलीला त्या माजोरड्या मधूची जी पार्टनर आहे ना ती खूप चालाक आहे. तेव्हा आता लगेचच पिंकी म्हणते की तिच्या पार्टनरचा सर्चिंग करून मी लगेचच शोध घेऊन तुम्हाला सांगते. तेव्हा आता लगेचच पिंकी विचार करते की शकुंतला देवी तर तिची पार्टनर नसेल ना. आणि आता इकडे शकुंतला देवीला आता पिंकीने रत्नबारक्यांच्या घरी बोलावलेलं असतं आणि राणीसोबत तुमचं काय रिलेशन आहे असं आता पिंकी शकुंतलाला विचारते. तेव्हा शकुंतला म्हणते की आमच्या पाठीमागं या घरात काय चालतं ना यासाठी फक्त आम्ही मधूला बरोबर घेतलंय आणि फक्त ते समजण्यासाठी आम्ही मधु राणीला जवळ केल्याचे शकुंतला आता पिंकीला बोलते. शकुंतला म्हणते की बाकी दुसरं काही नाही. तेव्हा आता शकुंतलाकडे बघत पिंकी विचार करते की याचा अर्थ शकुंतला देवी तर या मधूची पार्टनर असू शकत नाही. असा विचार करून पिंकी ही आता शकुंतलाकडे बघते. तर आता शकुंतला देवीच ही मधूची पार्टनर असल्याचे आता पिंकी समोर कशी आणणार आणि तिकडे आता सिंधू ही सावीची सुटका कशी करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब